मेहनत करणारे लाखोंच्या संख्येत असतात, पण यशस्वी होणारे मात्र काहीच असतात. त्या पाठीमागचं कारण जेव्हा समजतं ना, तेव्हा माणूस यशस्वी व्हायला लागतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. बहुप्रतीक्षित अशी कंबाईनची पूर्वपरीक्षा ग्रुप बी साठी होणारी 2024ची फायनली 2 फेब्रुवारी 2025ला होत आहे. आणि या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी मेहनत घेत आहेत. मात्र काही चुका ज्या यापूर्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून किंवा माझ्या स्वतःच्या अनुभवातून माझ्या लक्षात आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपले काही मार्क्स जातात, अगदी 5 ते 10 मार्क्स आपले जातात आणि त्यामुळे आपला रिझल्ट येत नाही. त्या चुका तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये किंवा उद्याच्या पेपरमध्ये टाळायच्या आहेत आणि त्याच चुकांबद्दल मी बोलणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डिस्कशन. बरेच विद्यार्थी काय करतात, एक्झामच्या एक दिवस आधी किंवा अगदी एक्झामला जाण्यापूर्वी एक्झाम हॉलमध्ये असेल किंवा एक्झाम हॉलच्या बाहेर किंवा अगदी प्रवासामध्ये असताना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा अनोळखी एखादा स्टुडंट भेटला त्याच्यासोबत काही गोष्टी डिस्कस करतात. याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की समोरच्या स्टुडंटनी जर तुम्हाला एखादा असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर कदाचित तुम्हाला माहिती नाही आहे, तर तुम्हाला भीती वाटायला लागते, तुमचा कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो की अरे हे माझं कसं काय वाचायचं राहून गेलं. जेव्हा की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो इनफ असतो तुम्ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी, पण तो एक प्रश्न तुम्हाला इतकं डिस्टर्ब करतो की ज्याच्यामुळे पुढे येणाऱ्या पेपरमध्ये जे तुम्हाला आठवायला हवं किंवा जे तुम्ही वाचलेलं आहे ते सुद्धा आठवत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, कुठलाही टॉपिक, कुठलंही स्टडी डिस्कशन हे टाळा. कारण ॲटोमॅटिकली ज्यावेळेला आपण डिस्कशन करत असतो आपण कम्पेअर करायला सुरुवात करतो. बऱ्याचदा असंही होतं की समोरच्या व्यक्तीने विचारलं म्हणजे समोरच्याला माहिती नाही आणि त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, तर आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाण्याची पण शक्यता असते. म्हणून हे डिस्कशन शक्यतो टाळा. तुम्ही जे आत्तापर्यंत वाचलेलं आहे, जी रिव्हिजन केलेली आहे, ज्या नोट्स आहेत त्याची आणखी एक रिव्हिजन तुम्हाला जर रिकामा वेळ मिळाला तर त्या वेळेत करा, पण डिस्कशन कुठलंही नवीन करत बसू नका. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सपेक्टेशन्स. मी खूप वेळा हे मुलांना सांगते की पेपरला जाताना 0 एक्सपेक्टेशनसह जा. कारण आपण बऱ्याचदा ज्यावेळेला आपला अभ्यास झालेला असतो, ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या ट्रिक्स अभ्यासलेल्या असतात, वेगवेगळ्या टेक्निक्सनी गोष्टी लक्षात ठेवलेल्या असतात, होतं काय की आपण ज्यावेळेला एक्झामला जातो ना, आपल्या डोक्यात आधीपासून हे असतं की अरे याच्यावरचा प्रश्न आला पाहिजे, अरे त्याच्यावरचा प्रश्न आला पाहिजे. पण तिथे गेल्यानंतर जर तुम्ही ज्या ट्रिक्स अभ्यासल्यात त्या ट्रिक्सवरचा प्रश्न नाही दिसला, म्हणजे माझ्या अगदी जवळच्या विद्यार्थ्यांनी हे मला सांगितलेलं आहे की एवढ्या सगळ्या ट्रिक्स पाठ केल्या मॅम आणि ट्रिक्सचा वापर करण्यासारखा एकही प्रश्न नव्हता तिथे, आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की पेपर अवघड आहे की काय. ॲक्च्युली तिथल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतात, पण आपल्या डोक्यामध्ये जे असतं ना की अरे मी ही गोष्ट ट्रिकने लक्षात ठेवली आहे, ती गोष्ट ट्रिकने लक्षात ठेवली आहे, आणि ते नाही आलं तर मग कुठेतरी निराश व्हायला होतं. आणि त्याचा विचार आपण ॲक्च्युली एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर करायला पाहिजे, पण आपण तिथे बसल्या बसल्याच तो विचार करायला लागतो आणि त्यामुळे कुठेतरी आपण मेंटली डिस्टर्ब होतो आणि त्याचा परिणाम हा पेपरवरती होतो. 1-2 प्रश्न तरी तिथे आपले चुकू शकतात. दुसरा मुद्दा 0 एक्सपेक्टेशनच्या बाबतीत मी हे आवर्जून लास्ट इयरपासून मुलांना सांगते. 2023चा कंबाईंड ग्रुप बी आणि सीचा प्रीचा जो पेपर होता तो मुलांच्या हातात आल्यानंतर बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं झालं की सुरुवातीचे जे क्वेश्चन्स होते ते मॅथ्स रिझनिंगचे होते. पहिल्या प्रश्नापासून मुलांनी पाहायला सुरुवात केली. मुलांना जनरली माहिती असतं की 15 क्वेश्चन्स आहेत, सो 16वा प्रश्न जो आहे तो पुढच्या सब्जेक्टचा आणि तो आपल्याला सॉल्व्ह करायचा, सुरुवातीला मॅथ्स रिझनिंग घ्यायचं नाही, असं बऱ्याच जणांचा पॅटर्न असतो. 16व्या प्रश्नाला गेल्यानंतर लक्षात आलं की 16वा प्रश्न पण मॅथ्स रिझनिंगचा आहे. आणि मग लक्षात आलं की अरे 20 प्रश्न मॅथ्स रिझनिंगचे आलेत. आता ज्या मुलांना मॅथ्स रिझनिंगची भीती वाटते किंवा जास्त प्रॅक्टिस नाही आहे, त्या मुलांचं असं झालं की एक डोक्यामध्ये फिक्स असतं ना की 15च प्रश्न येणार आहेत, मग ऑल ऑफ सडन 20 क्वेश्चन्स दिसले की भीती वाटायला लागली. 20 प्रश्न गेले, मग 80तून मी पास कसा होईन. जेव्हा की रिझल्ट येण्याचे चान्सेस तुमचे असतात, पण त्या डोक्यामध्ये ठेवलेलं एक्सपेक्टेशन. त्याच्यानंतर कोणाचा तरी जॉग्राफी स्ट्रॉंग असतो, अरे 15 क्वेश्चन्स होते माझे, 13-14 तर इझिली येणार हे मला माहिती होतं, पण तिथे 10च क्वेश्चन्स दिसले. म्हणजे गडबड किती झाली, मॅथ्स रिझनिंग, जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी सगळंच बदललं. सो आता कंबाईंड ग्रुप बी 2024ची जी प्री होणार आहे त्या पेपरमध्ये 2022चा जो पॅटर्न होता तो फॉलो होईल की 2023चा होईल हे कुणी तुम्हाला 100% शुअरली नाही सांगू शकत. बट स्टील तुम्ही ज्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या असतील त्या तुम्हाला 2023च्या पॅटर्नप्रमाणे पाहायला मिळाले असतील. पण जर समजा चुकून 2022 प्रमाणे पेपर तुमच्या हातात आला तर काय,
मग परत तिथे तुम्ही रडगाणं गात बसणार का रे मॅथ्स रिजनिंगचे 20 होते, मग मी यावेळेला मॅथ्स रिजनिंग खूप छान केलं पण 15च क्वेश्चन्स आले म्हणजे 5 मार्क्सचा माझा लॉस झाला का? किंवा काहींनी असंही केलं असेल की चला आत्तापर्यंत मी हिस्ट्री चांगलं करत होते कारण 15 प्रश्न होते, पण आता हिस्ट्रीचे 10 येतात म्हणून मी हिस्ट्रीच ऑप्शनलला टाकलं आणि हिस्ट्रीचे 15 आले. लक्षात घ्या की कुठलाही विषय तुम्हाला हार्ड किंवा इझी जात असेल, त्याच्यामध्ये जरी समजा तुम्ही अभ्यासामध्ये जरी काही असं टेक्निक किंवा असं काही ठरवून केलेलं असेल, तिथे ऑन दी स्पॉट या गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. जे आलंय ते स्वीकारायला शिका आणि त्याच्यानुसार पेपरला सामोरे जा. जर डोक्यात आधीच सगळ्या गोष्टी ठेवून जाल की हे असंच येणार आहे, हे असंच घडणार आहे, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नाही घडल्या की मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. हे इन जनरल लाईफमध्ये सुद्धा होतं. म्हणूनच 0 एक्सपेक्टेशननी पेपरला जा. जसा पेपर समोर येईल त्याला टॅकल करण्यासाठी रेडी राहा. ठीक आहे, हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे न्यू ट्रिक्स अँड टेक्निक्स. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताना, प्रॅक्टिस करताना स्वतःची एक मेथड जी असते ती फॉलो केलेली असते. स्वतःच्या पद्धतीने पेपर सोडवलेला असतो. मे बी राऊंड मेथडनी तुम्ही सोडवत असाल किंवा 1 पासून 100पर्यंत डिरेक्टली सोडवत असाल. मॅथ्स रिजनिंग सुरुवातीला घ्यायचं की शेवटी घ्यायचं हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं. पण एक्झामच्या आधी जे काही व्हिडिओज आपल्या भेटीला येतात त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही या पद्धतीने पेपर सोडवा, मग त्याचा जास्त फायदा होईल. लक्षात घ्या, कुठलीही पद्धती ज्यावेळेला तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली असते त्याच वेळेला ती तुम्हाला परफेक्टली अप्लाय करता येते. पण जर तुम्ही आधी वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस केली आणि ऑन दी स्पॉट जर तुम्ही दुसऱ्याचं काहीतरी ऐकून तिथे जर सोडवण्यासाठी ती टेक्निक फॉलो करायला गेलात आणि जर तिथे गडबड झाली तर तुमचे 5-6 मार्क्स असेच जातात. सो कुठलेही नवीन ट्रिक्स टेक्निक्स इथे वापरू नका. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले, टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली, ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती की मी या पद्धतीने पेपर सोडवल्यानंतर माझा पेपर वेळेमध्ये कव्हर होतोय, तीच मेथड अप्लाय करा. नवीन गोष्टी अप्लाय कराल तर 100% काहीतरी गडबड होईल. ठीक आहे. त्यानंतर शेवटचे 5 मिनिट इतके धोकादायक असतात. म्हणजे लास्ट टाईम मी डिस्कशनमध्ये पण त्या स्टुडंटचं उदाहरण दिलं. माझ्या जवळचा एक विद्यार्थी एवढा सुंदर पेपर सोडवला, पण ज्यावेळेला शेवटचे 6 की 7 मिनिट राहिले होते त्यावेळेला त्याला असं वाटायला लागलं की अरे माझा अटेम्प्ट खूप कमी आहे आणि मी आता पटपट पेपर सोडवायला पाहिजे. त्याने सुरुवातीला जे पेपर सोडवले होते ऑलमोस्ट 50च्या आसपास क्वेश्चन्स जे होते ते करेक्ट होते, पण शेवटच्या 6-7 मिनिटांमध्ये जवळपास 30 की 35 क्वेश्चन्स जस्ट रीड करणं आणि सॉल्व्ह करणं, रीड करणं आणि उत्तर देणं, कारण माझा अटेम्प्ट जास्त असायला हवा म्हणून सोडवले आणि ऑलमोस्ट त्यातले सगळे क्वेश्चन्स चुकले. एखादा दुसरा क्वेश्चन फक्त बरोबर आला असेल, बाकीचे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते चुकले. परिणाम काय झाला? निगेटिव्हमध्ये स्कोर गेला. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही कितीही ठरवलेलं असलं तरीसुद्धा तिथे एक्झाम हॉलमध्ये आपली मेंटॅलिटी अशी होते की नाही मी सोडवायला पाहिजेत का, मग मी 100च्या 100 अटेम्प्ट करू का, आणि मग हा जर गोंधळ तिथे उडला आणि त्यावेळेला जर तुम्हाला नाही असं स्वतःला कंट्रोल करता आलं तर डेफिनेटली तिथे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घ्याल. सो शेवटच्या 5 मिनिटांमध्ये स्वतःला खूप सावरा. दुसरा मुद्दा, अटेम्प्ट किती असायला पाहिजे हा प्रश्न मला बऱ्याचदा विद्यार्थी विचारतात. अटेम्प्ट हा तुमचा क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतरच ठरतो, तुम्हाला किती येतात. तुम्ही किती प्रश्न सोडवले याच्यावरती तुमचा रिझल्ट कधीही अवलंबून नसतो. तुमचे किती करेक्ट आले त्याच्यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून असतो. त्यामुळे तुम्ही ॲक्युरसीवरतीच फोकस करा, ना की अटेम्प्टवरती. ठीक आहे. हा अटेम्प्ट तुमचा चांगला असायला पाहिजे. असंही व्हायला नको की जेवढा कट ऑफ लागतो तेवढा पण माझा अटेम्प्ट नाही आहे, इतकाही कमी अटेम्प्ट करू नका. पण अटेम्प्ट करताना काळजीपूर्वक करा. क्वेश्चन पेपरची लेवल काय आहे त्याच्यानुसार तुमचा अटेम्प्ट ठरेल. ठीक आहे. दुसरा मुद्दा, बऱ्याच जणांना हाही प्रश्न असतो की आधी प्रश्न सोडवून परत एक साथ त्याचे उत्तर मी मार्क करू की प्रश्न आणि उत्तर असं करू. बेस्ट हे राहतं की तुम्ही क्वेश्चन रीड केल्यानंतर लगेच त्याचं उत्तर जर तुम्ही नोंदवलं तर ते तुमच्यासाठी बेस्ट राहतं. त्याचं रिझन हे आहे की बऱ्याचदा काय होतं ना, ज्यावेळेला तुम्ही सलग प्रश्न सोडवतात म्हणजे क्वेश्चन पेपरवरती सोडवले आणि नंतर मार्किंग करायला जातात, समजा तुम्ही 1 ते 10 क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन पेपरवरती मार्क केलेत, 5 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो तुम्ही स्किप करताय. पण ज्यावेळेला तुम्ही आन्सर शीटवरती नंतर एक साथ सगळे आन्सर्स मार्क करायला जाता आणि जर तुम्ही 5 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर मार्क करायचं नाही हे विसरलात तर तुमचा सगळा सिक्वेन्स बिघडू शकतो. त्यामुळे जी मेथड आधीपासून अप्लाय केलेली आहे तीच मेथड अप्लाय करा. आणि जर समजा नंतर सगळे आन्सर्स एकदम तुम्ही मार्क करणार असाल तर मात्र खूप काळजीपूर्वक कुठला क्वेश्चन किती नंबरचा आन्सर काय आहे ते व्यवस्थितपणे मार्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्याच्यामुळे मुलांचे 10-10 मार्क्स जातात ती गोष्ट म्हणजे इमोशन्स. स्वतःच्या इमोशन्स फार कंट्रोलमध्ये ठेवा.
पेपरचा आदला दिवस, पेपरचा दिवस, पेपरला जाण्यापूर्वी अगदी 5 मिनटं शक्यतो कोणाशीही फोनवरती बोलणं टाळा. दुसरा मुद्दा, अशी कुठलीही घटना घरामध्ये घडली, म्हणजे बऱ्याचदा अशा इमोशनल फेजमधून आपल्याला जावं लागतं की घरामध्ये एखादा असा प्रसंग घडतो की जो आपल्याला इमोशनली फार डिस्टर्ब करतो, तर कटाक्षाने त्या गोष्टीला ठामपणे सांगा की 2 फेब्रुवारीच्या 12 नंतर भेटू. कारण तोपर्यंत जर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत राहाल तर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्ही तुमचं लक्ष त्या पेपरवरती केंद्रित करू शकणार नाही आणि त्याचा परिणाम हा होणार आहे की डेफिनेटली तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत ती सुद्धा तिथे आठवणार नाहीत किंवा तुम्ही चुकीचं काहीतरी करून येणार. एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर लक्षात येईल आणि नंतर फक्त पश्चाताप होईल. सो इमोशन्सला खूप कंट्रोलमध्ये ठेवा. ॲटलिस्ट शेवटच्या काही तासांसाठी तरी. 12 नंतर तुमचा पेपर सुटल्यानंतर जे काही आयुष्यामध्ये तुमच्या म्हणजे वादळ आलेलं असेल ते नंतर तुम्ही शांत करण्याच्या मागे लागा. पण तोपर्यंत फक्त आणि फक्त आपली एक्झाम डोक्यात ठेवा. जानेवारी महिना पूर्ण गेला आहे 2025चा. 11 महिने जे तुमच्याकडे उरलेले आहेत त्या 11 महिन्यांमध्ये मला माझं आयुष्य बदलवायचं आहे आणि त्याच्यासाठी हा एक दिवस माझ्या लाईफमध्ये आलेला आहे हे स्वतःला ठामपणे सांगा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा पूर्णपणे. तुम्ही अभ्यास केला आहे त्यामुळे तुम्ही 100% पास व्हाल हा विश्वास ठेवूनच तुम्ही पेपरला जा. तुम्हाला उद्याच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा आणि निश्चितपणे तुम्ही गुलाल उधळवाल यावर्षी. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी शुभेच्छा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार तरी हेल्पफुल ठरला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबतच आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.